नमस्कार. मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. जात्यावरची घर घर देई ओवीला बहर. पूर्वीच्या काळी कन्या सासरी जात असे तेव्हा आपल्या मनातील व्यथा माहेरच्या गोड आठवणींना जात्यावर दळण दळून उजाळा देत असे. जात्यावर दळण दळताना ती व्यक्त होत असे. ओव्या गाऊन आपलं मन हलकं करत असे. पावसाळा जवळ आलेला असतो. साठवणीतलं कडधान्य दळण्याचं काम सुनेकडे दिलेलं असतं आणि हे काम ती नीटनेटकं करत आहे की नाही हे पाहण्यासाठी तिच्या नणंदा आणि जावा तिच्यावर लक्ष ठेवून असतात. जड जातं ओढताना ती म्हणते, जात्या तू इसवरा तुला वडून पाहिलंय न माय मावळणीच दूध तुझ्या कारणी लाविलंय न माय मावळणीच दूध तुझ्या कारणी लाविलंय. माझा देह आईच्या दुधावर पोसलेला आहे. आईनं हे सारं काम मला शिकवलेलं आहे. त्यामुळे हे दगडी जातं ओढायला मला जड जात नाही असंही मालन आपल्या ओवीतून म्हणत आहे. दळण दळताना तिच्या मनात आषाढ महिन्यातील पंढरपूर यात्रेला जाण्याचे वेध लागतात. वारीला जावं असं तिला वाटतं. दळण दळताना मनाने ती पंढरीच्या वाटे चालू लागते आणि सोबत कोणाकोणाला नेते हे सांगताना ती म्हणते, पंढरीला जाया संगे न्यावं ग आईलाय न चंद्रभागा तिरी भार आला ग जाईलाय. चंद्रभागा तिरी भार आला ग जाईलाय. जाव पंढरीला नियाव बापालाय. गावाच्या येशी पाशी पाणी घालाव चाफ्यालाय. गावच्या वेशी पाशी पाणी घालाव चाफ्यालाय. पंढरीच्या वारीत ती आपल्या माहेरचं गणगोत सोबत नेते. पंढरी हेच आपलं माहेर. विठ्ठल रुक्मिणी आपले मायबाप आहेत असं तिला वाटतं. उल्हासित मनानं ती पंढरीचं वर्णन करते. पंढरीला जाया संगनेल आईचं लुगडय. चंद्रभागे तिरी नाही धुवाया दगडय न चंद्रभागे तिरी नाही धुवाया दगडय. चंद्रभागे तिरी मगर माशायाच घरय. जन्म घेतला मी ज्यांच्या पोटी ते माय बाप थोरय. जन्म घेतला मी ते माय बाप थोरय. विठ्ठल माता पिता मला माहेराशी नेतो अन विठोबा रखुमाई मंत्र जागराचा देतोय. विठोबा रखुमाई मंत्र जागराचा देतोय. अशा माहेरच्या व पंढरीच्या सुरेख आठवणीत ती दंग असते. स्वतःला भाग्यवान समजते. पंढरीच्या यात्रेचं तिला काय फळ मिळालं हे सांगताना ती म्हणते, साधू संतांचं दर्शन मी घेतलं खिन खिन न माय आणि बाप तुमच्या कुसवाय पुन. माय आणि बाप तुमच्या कुसवाय पुन. गीता आणि भागवत माझ्या गडियाच सोनय. पिताजी दौलईत मला शिकविशान पणय. पिताजी दौलईत मला शिकविशान पणय. माय बापाच्या धार्मिक संस्कारात आपण वाढलो, शिकलो, त्यांनीच आपल्याला शहाणं केलं असं ती सांगते. पंढरीचं गुणगान म्हणजे ती आपल्या माहेरचं गुणगान करत आहे. माहेरचे गोडवे गाताना ती म्हणते, पंढरीची वारी
केली आई बापाच्या पुण्याईनं, आंघोळ केली म्या चंद्रभागेच्या पाण्यायानं. विठ्ठल माझा पिता, रुक्मिणी माझी माता, दोहीच्या दर्शनाला पदी ठेवी ते मी माताय. न दोहीच्या दर्शनाला पदी ठेवी ते मी माताय. न शीननी गेला माझा, दोहींना ओव्यानी गाता गाताय. शीन हा सारा गेलाय, दोहींना ओव्यानी गाता गाताय. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.